नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, बऱ्याच वेळा घरामध्ये खूप कटकटी होतात, वादविवाद होतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून पती पत्नीमध्ये भांडणे होतात किंवा मुलं खूप हट्टीपणा करतात, आपलं ते ऐकत नाही किंवा घरामध्ये नकारात्मकता आहे, कोणतंच काम आपलं होत नाही. तर या सर्वांवर प्रभावी अशी अतिशय उच्च कोटीची सेवा आपल्याला करायची आहे. तर ही सेवा आपल्याला आपण जितकी आत्मविश्वासाने व मोकळ्या मनाने करू तितकंच आपल्याला त्याचा अनुभवही बघायला मिळेल. तर कोणती सेवा आपल्याला करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, बऱ्याच वेळा आई व मुलीचं पटत नाही किंवा आई व मुलांचं पटत नाही. पती पत्नीमध्येही छोट्या छोट्या गोष्टीवरून सारखे भांडणं वादविवाद होत असतात. तर या सर्व गोष्टींसाठी खूप प्रभावी ही सेवा आहे. तर या सेवेसाठी आपल्याला काय करायचं आहे, तर बघा, 1 किंवा 2 अगरबत्ती लावायच्या व त्या अगरबत्ती संपेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तर बघा, महाराजांची सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजेच नामस्मरण. तर तुम्हाला हे करताना तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टींचा अजिबात विचार मनामध्ये आणायचा नाही. अगदी मनापासून कोणताही विचार मनामध्ये न आणता आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. तर ही सेवा तुम्हाला 21 दिवसांसाठी करायची आहे. तर ही सेवा असो की कोणतीही सेवा असो, आपण जर ती अगदी मनापासून केली तर नक्कीच त्याचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रकारे ही सेवा ही तुम्ही अगदी मनापासून केली, व्यवस्थित केली, तर तुम्हाला या सेवेचा 3 ते 4 दिवसातच त्याचा अनुभव नक्कीच येईल. फक्त आपण मनापासून ही सेवा करायला हवी. तर रोज अगरबत्ती लावायची व पूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. तर ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता. तसेच मासिक धर्म आला असेल तर त्यावेळी 4 ते 5 दिवस ही सेवा तुम्ही करायची नाही व 4-5 दिवसानंतर परत ही सेवा तुम्ही चालू करू शकता. त्यानंतर ही सेवा करताना एकतर पहाटेची वेळ निवडा, म्हणजे त्यावेळी तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही अशी वेळ निवडा. किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल, म्हणजे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही, ती वेळ निवडून तुम्ही त्या वेळेमध्येही ही सेवा करू शकता. तर ही सेवा तुम्ही कुठेही बसून, म्हणजे अगदी हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये बसूनही करू शकता. त्यासाठी देवासमोर बसूनच ही सेवा करावी असं काही नाही. त्याचप्रमाणे ही सेवा ज्या दिवशीपासून सुरू करणार तर त्या पहिल्या दिवशी संकल्प करा, महाराजांना प्रार्थना करा की माझ्या घरातील कटकटी तर किंवा इतर ज्या काही समस्या, ज्या काही अडचणी असतील मुलांच्या बाबतीत किंवा घराच्या बाबतीत किंवा तुमच्या पती पत्नीतील वाद या बाबतीत ज्या काही समस्या असतील तर त्या समस्या कमी होऊ द्या अशी महाराजांना प्रार्थना करा व नंतर तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा. तर हे संकल्प फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून फक्त अगरबत्ती लावायची व महाराजांचं नामस्मरण करायचं. तर सेवा करत असताना कोणताही विचार मनामध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची. नामस्मरण करत असताना फक्त स्वामींचा विचार व आपल्या ज्या समस्या आहेत तर त्या कमी होऊ द्या हाच विचार मनामध्ये आणायचा. इतर कोणताही विचार मनामध्ये न आणता आपल्याला ही सेवा करायची आहे. तर ही अगरबत्तीची राख मुलांना पाण्यामध्ये थोडीशी टाकून प्यायला द्यायचं. घरातील कटकटींसाठी ही राख घरामध्ये तुम्ही जिथे तुम्हाला जमेल तिथे थोडी करून तुम्ही ही राख टाकू शकता. त्याचप्रमाणे पती पत्नीमधील वाद कमी होण्यासाठी तुम्ही पतीलाही ही थोडीशी पाण्यामध्ये ही राख टाकून पतीलाही तुम्ही हे पाणी प्यायला देऊ शकता. तर अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. तर ही सेवा कोणीही करू शकतं, कोणीही ही सेवा करू शकतं. त्यासाठी कोणताही आपल्याला नियम नाही. तर अगदी कोणीही ही सेवा करू शकता. तर आवर्जून नक्कीच सर्वांनी वेळात वेळ काढून ही सेवा करा. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. तर अवश्य सर्वांनी ही सेवा करा. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.